वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत. गुरु हे साक्षात परब्रह्म स्वरूप कसे आहेत ते जाणून घेण्याकरता शिष्याला गुरूंच्या जवळ जावं लागतं. त्यांच्याशी एक आत्मिक नातं प्रस्थापित करावं लागतं. त्याच्याकरता त्यांचा सहवासही त्याला घडावा लागतो. आणि या सहवासामध्ये गुरूंची सेवा करण्याकरता गुरु ज्या प्रकारचं कार्य सांगतील ते कार्य त्याने मनामध्ये कुठलाही किंतु न ठेवता जर तो करत गेला तर त्याचं व्यक्तिमत्व खुलत जातं. आणि जे आत्मज्ञान तो प्राप्त करू इच्छितो त्या मार्गावरही त्याची वाटचाल उत्तम पद्धतीने होते. त्याच्यामधल्या अडचणी दूर होतात. मग हे सगळं जर त्याला करायचं असेल तर लहान मुलांमध्ये जी निरागसता असते ती निरागसता त्याला सांभाळावी लागते किंवा ती निरागसता पुन्हा त्याला आपल्यामध्ये आणावी लागते. लहान मूल निरागस असतं, पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्याच्यामध्ये असणारी निरागस वृत्ती, भोळेपणा, साधेपणा या गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्वातून नाहीशा व्हायला लागतात. आणि माणूस मोठा झाल्यावर मनाच्या ज्या स्वाभाविक वृत्ती असतात त्यांना तो अडवून ठेवतो. आणि ज्या शक्तीला आपण मुक्त करू पाहतो, विकसित करू पाहतो, त्या क्रियेमध्ये ही सगळ्यात मोठी अडचण असते की आपला स्वभाव जसा आहे, आपलं वागणं जसं आहे ते तसंच व्यक्त करावं. बऱ्याच वेळेला होतं असं की माणूस आपल्याला काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो की मी अज्ञानी आहे हे कसं दाखवणार, मला समजत नाही, माझी उमज कमी आहे हे दाखवायला कोणालाही आवडत नाही. किंवा इतरांपेक्षा मी काहीतरी विशेष आहे हे दाखवण्याकडे माणसाचा स्वाभाविक कल असतो. त्यामुळे होतं असं की त्याच्या मनाच्या ज्या स्वाभाविक वृत्ती असतात त्या दाबल्या जातात. आणि त्याच्या मनाचा विकास सद्गुरू करू पाहतात. त्या विकासामध्ये ही सगळ्यात मोठी अडचण असते की त्याने एक मुलामा आपल्या व्यक्तिमत्वाला दिलेला असतो आणि तो मुलामाच त्याच्या मनाने पक्का धरून ठेवलेला असतो. तो जोपर्यंत गळून जात नाही तोपर्यंत त्याची जी शक्ती आहे ती व्यक्त होत नाही. त्याचप्रमाणे शिष्याने आपल्या मनाच्या स्वाभाविक अभिव्यक्तीला हळूहळू बंधनांपासून मुक्त करावं अशी गुरूंची इच्छा असते. म्हणून गुरु शिष्याच्या बाह्य आवरणाकडे, म्हणजे त्याच्याकडे पैसा किती आहे, त्याचं शिक्षण किती झालं आहे किंवा त्याचं पद कशी आहे, प्रतिष्ठा कशी आहे याच्याकडे लक्ष न देता त्याच्या आत्मविकासाकडे त्यांचं विशेष लक्ष असतं. त्याचं बाह्यदर्शन कसं आहे याच्यामध्ये ते न गुंतता त्याचा आत्मविकास कशा पद्धतीने साधला जाईल याचाच विचार सद्गुरू करत असतात. म्हणून शिष्यानेही मनाच्या मुक्त अभिव्यक्तीच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होतात त्या दूर करण्याचा प्रयत्न त्याने करायला हवा आणि त्याकरता समर्पण आवश्यक असतं. शिष्याकडून पूर्ण आत्मसमर्पण झाल्यावर त्याचे विचार गुरूंच्या विचाराशी एकाग्र व्हायला लागतात. आणि असं झाल्यावरच गुरूंचा प्रत्येक शब्द शिष्याच्या जीवनामध्ये सत्य होताना त्याला अनुभवायला येतो. गुरु आणि शिष्य यांचे विचार एक होतात, त्यांचं मन एक होतं, भावना एक होतात आणि मग खऱ्या अर्थाने गुरु जे जे काही बोलतील त्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्यय शिष्याला आपल्या जीवनामध्ये अनुभवता येतो. पण त्याच्याकरता तो शिष्य पूर्ण निरागस वृत्तीचा असावा. मनामध्ये कुठलाही किंतु, कपट, गुरूंविषयी विकल्प मनामध्ये त्याने बाळगता कामा नये. हे पथ्य मात्र त्याच्यासाठी आहे. जर शिष्य
अवज्ञाकारी, दुराग्रही किंवा स्वतःच्या मर्जीने वावरणारा असेल तर गुरूंची इच्छा असूनही ते त्याचा विकास करू शकत नाही. कारण शिष्याच्या आत्मसमर्पणानेच तो गुरूंशी तदाकार पावतो आणि मग केवळ सचेतन अवस्थेतच नाही तर ध्यानातही त्यांचं मार्गदर्शन शिष्याला मिळायला लागतं. गुरु आज्ञेच्या पालनामागे गुरु एक निरंकुश असे स्वामी आहेत आणि शिष्य त्यांचा दास बनावा हा हेतू नसतो. तर गुरु जे काही आज्ञा देतात त्याचं पालन जसं जसं शिष्य करत जाईल तसं तसं गुरु त्या शिष्यामध्ये आपल्या ज्या आध्यात्मिक शक्ती असतात त्या हस्तांतरित करत असतात. एवढंच नाही तर गुरूंना जे कार्य करायचं असतं त्या कार्याचं माध्यम ते अशाच शिष्याला बनवतात. म्हणून शिष्याने कायम सतर्क असावं. आपण गुरूंना समर्पित झाल्यानंतर मग अहम जो आहे, मीपणा जो आहे तो पूर्णपणे त्याने बाजूला करण्याचा प्रयत्न करावा आणि जितकं गुरूंच्या चरणांशी लीन राहता येईल तितकं राहावं. त्याच्यातून एक वेगळं असं व्यक्तिमत्व आकाराला येतं. हे व्यक्तिमत्वच ते आत्मज्ञान प्राप्त करू शकतं. त्याच्यामध्ये अहंकार नसतो. तर सद्गुरूंची सेवा, समर्पण भाव आणि अनेक गुण विकसित झालेले असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी गुरूंच्या सान्निध्यामध्ये होत असतात. ह्या होत असताना आणखीन एक संकल्पना याच्यामध्ये विचारात घेतली जाते ती म्हणजे गुरुकृपा. आता गुरुकृपा ही अशी गोष्ट आहे की ती समजण्यासाठी अत्यंत कठीण आहे आणि समजून सांगणंही फारसं सोपं नाही. म्हणजे ती कठीणच आहे. थोडीशी ती समजून घेण्याची अवस्था आहे किंवा स्वतः त्याचा अनुभव घेण्याची ती क्रिया आहे असं म्हटलं तरी योग्य ठरेल. बऱ्याच वेळेला गुरुकृपा ही केवलम ही म्हण वापरली जाते. आता या म्हणीचा आपण जर विचार केला त्याच्या अर्थाचा विचार करत असताना शिष्याच्या जीवनाला जे पूर्णत्व येतं ते केवळ गुरुकृपेमुळे येतं असा अर्थ त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतो की गुरुकृपा ही केवलम, गुरूंचीच कृपा केवळ त्या शिष्याला तारू शकते. मग कशातून तारू शकते? शिष्य असा कुठल्या गोष्टींमध्ये अडकलेला असतो की ज्याच्यातून त्याला स्वतःला स्वप्रयत्नाने बाहेर येता येत नाही असा प्रश्न लगेच उपस्थित होतो. आता ही गुरुकृपा आपल्यावर व्हावी असं प्रत्येक शिष्याला वाटत असतं आणि शिष्याने स्वीकारलेल्या मार्गाप्रमाणे म्हणजे योगमार्ग असेल, ज्ञानमार्ग असेल, भक्तिमार्ग असेल, कर्ममार्ग असेल त्याप्रमाणे त्याला सद्गुरूंची प्राप्ती होते, दीक्षाही मिळते. पण या आत्मोन्नतीच्या प्रवासामध्ये त्याला सगळ्यात कठीण गोष्ट साधायची असते ती म्हणजे मनावरती त्याला नियंत्रण प्राप्त करायचं असतं. आपण एक प्रश्न उपस्थित केला होता की शिष्याला अशी कुठली गोष्ट कठीण वाटते की जी केवळ गुरुकृपेमुळेच साध्य होऊ शकते. तर ती हीच गोष्ट आहे. शिष्याच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची आणि कठीण असणारी गोष्ट म्हणजे आपल्या मनावरती नियंत्रण आणणं. मनामध्ये कायम असंख्य घडामोडी घडत असतात. मन हे चंचल असतं. कुठल्याही एका विषयावरती, विचारावरती मन फार काळ स्थिर राहत नाही. दुनियाभरातले सगळे विचार आणि सगळे विषय हे मनामध्ये सातत्याने येतात. जसं समुद्र असतो आणि समुद्रामध्ये सातत्याने लाटांवर लाटा येत असतात, उसळत असतात. एक क्षणही असा जात नाही की ज्या वेळेला समुद्रावरती एकही लाट आली नाही. हे जसं आहे तसंच आपल्या मनाचं आहे. आपल्या मनावरती कायम विषय, विकार, वासना, इच्छा, कामना, कल्पना यांचे तरंग उमटत असतात आणि एकही क्षण असा जात नाही की आपलं मन
पूर्णपणे या सगळ्यांपासून दूर गेला आहे, स्थिर झालं आहे, स्वस्थ झालं आहे असं होत नाही. आणि म्हणून प्रत्येक शिष्याला या मनाच्या अस्वस्थ अवस्थेला तोंड द्यावं लागतं. अत्यंत कष्टाने मनावरती नियंत्रण आणण्याचा तो प्रयत्न करत असतो. कारण जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती शक्य होत नाही. हे मन जे चहूदिशेला धावत असतं, सगळ्या दुनियेची नको नको त्या गोष्टी ते उचकत असतं, त्याच्या क्रियेपासून त्याला परावृत्त करायचं असतं आणि एका ठिकाणी त्याला स्थिर करायचं असतं. पण ही गोष्ट काही केल्या लवकर शिष्याला जमत नाही. मोठ्या कष्टाने तो मनावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या गोष्टींपासून त्याने आपल्या मनाला आवरून धरलेलं असतं त्या गोष्टी अत्यंत शक्तिशाली स्वरूपामध्ये त्या मनाच्या समोर येऊन उभ्या राहतात. आणि मग अगदी सतर्क असणारा जो शिष्य आहे त्याच्याही मनामध्ये असंतुलन निर्माण होतं आणि त्याने आपल्या मनावर जे काही कठोरतेने नियंत्रण ठेवलेलं असतं ते देखील निघून जातं. बघा, ही साधक अवस्था जी आहे ती फार कठीण असते. त्याची सुरुवातच ही मनामध्ये असणाऱ्या दोषांशी संघर्ष आणि लढा करण्यापासून सुरुवात होते. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे समर्थ रामदास स्वामींनी करुणाष्टका लिहिलेली आहेत. समर्थ रामदास स्वामींनी वयाच्या 10व्या वर्षी आपलं घर सोडलं. तेव्हापासून त्यांनी स्वतःवरती नियंत्रण आणत भगवान श्रीरामांकडनं त्यांना गुरुमंत्र मिळाला आणि आपलं जीवन त्यांनी घडवलं. मानवी गुरु त्यांचे कोणीही सांगितले जात नाही, तर स्वतःचं जीवन घडवलं. स्वतःच्या जीवनाला त्यांनी शिस्त लावली. दररोज व्यायाम करायचा, सूर्याची उपासना करायची, साधना करायची, मंत्रजप करायचा, भिक्षा मागायची, ग्रंथांचं अध्ययन करायचं, लोकांशी चर्चा करायच्या आणि अत्यंत वैराग्यपूर्ण असं जीवन त्यांनी आपलं सुरू केलं होतं. या कालावधीमध्ये त्यांच्यासारख्या अत्यंत श्रेष्ठ अशा वैराग्यशील पुरुषाला देखील कामक्रोधादी जे दोष आहेत ते त्रास देत होते. आणि म्हणून करुणाष्टकामध्ये ते म्हणतात, अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. की हे दयाळा भगवान श्रीरामा, की माझ्या मनातली मोह आणि माया तू निरसून टाक. अचपळ मन माझे नावरे आवरिता, की माझं मन इतकं अचपळ आहे, इतकं चंचल झालं आहे की कितीही मी त्याला आवरण्याचा प्रयत्न करतोय पण वारंवार ते विषयांचं चिंतन करत आहे. खरं तर ते गृहस्थी नव्हते, संन्यासासारखंच त्यांनी संपूर्ण जीवन ते जगले. पण हा जो साधनेचा त्यांचा सुरुवातीचा सगळा कालावधी आहे त्याच्यामध्ये त्यांना देखील या मनातल्या दोषांना तोंड द्यावं लागलं, त्याच्याशी संघर्ष करावा लागला. आणि म्हणून त्यांचे ते सगळे भाव त्या करुणाष्टकामध्ये व्यक्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हे मनातले जे नकारात्मक भाव असतात आणि काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या यांच्यावर नियंत्रण आणणं खरोखर साधकाला अत्यंत अवघड अशी गोष्ट असते. हे दुर्गुण सर्व बाजूंनी मनावरती कायम हल्ला चढवतात आणि मग माणसाची म्हणजेच त्या मनाची हे सगळे दुर्गुण शिकार करतात. कधीकधी मनावर होणाऱ्या या आक्रमणांना काही कालावधीपुरतं टाळण्यात शिष्याला यश येतं, की मोठं नियंत्रण तो मनावरती आणतो
आपला आचार आणि विचार जास्तीत जास्त कठोर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून हे जे दोष आहेत त्यांच्यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो. पण तो हे दोष टाळतो म्हणजे काय करतो, तर हे दोष किंवा विकार जे आहेत ते आपल्या मनामध्ये दाबून ठेवतो. खरं तर हे दोष मनातून निघून जात नाही, काही वेळापुरते ते दडून बसतात. आणि मग वारंवार त्या साधकाकडनं हे सगळे दोष मनामध्ये जर दडपले गेले, दाबले गेले, तर त्यातून त्या साधकाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होऊ शकतात. कारण हे सगळे जे दोष आहेत हे व्याधींना कारक आहेत. हे जरी मनाचे दोष असले तरी हे शरीरावरती थेट परिणाम करतात. अगदी साधी गोष्ट आहे. आपल्याला जर ॲसिडिटीचा त्रास, म्हणजे आपण जर खूप तापट स्वभावाचे असू तर आपल्याला ॲसिडिटीचा त्रास निश्चितपणाने होतो. शॉर्ट टेम्परची लोकं असतात, त्यांना उष्णतेचे विकार शरीराला जडतात. का? कारण ती जी उष्णता शरीरामध्ये निर्माण होते तिचं मूळ मनामध्ये असतं. हे जे दोष आहेत ते दोष त्याचे मूळ आहेत आणि ते सातत्याने दडपले गेले किंवा वारंवार त्यांना प्रकट करत आपण गेलो तर शारीरिक हानी होते. शारीरिक व्याधी या साधकाला निर्माण होऊ शकतात आणि मग वारंवार या घडणाऱ्या घटनेपासून आपण कशी सुटका करून घ्यावी असा प्रश्न साधकाला पडतो. की कायम आपण त्या मनावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो. काही वेळ नियंत्रण आणूही शकतो, पण काही गोष्टी अशा घडतात की जे नियंत्रण मिळवलेलं असतं ते सगळं धुळीला मिळतं आणि वारंवार त्याला तोच अनुभव येतो. शेवटी तो साधक कंटाळून जातो आणि मग याच्यावरती पूर्ण नियंत्रण आपण कसं आणायचं हे काही त्याला कळत नाही. संभ्रमित अशी अवस्था त्याची होते, दयनीय अशी अवस्था त्याची होते आणि त्याचं एकमेव उत्तर आहे ते म्हणजे गुरुकृपा. गुरूंची कृपा ज्या वेळेला साधकावर होते त्यावेळेला त्याच्या मनाला या दोषांपासून ते मुक्त करू शकतात. मग ते साधकाच्या मनामध्ये असणारे सगळे दोष एका चुटकीसरशी घालवतात का? तर तसं होत नाही. म्हणजे तिथे काही चमत्कार वगैरे घडतो का? तसं काहीही होत नाही. तर गुरु शिष्याला शक्ती आणि धैर्य देतात की त्या शक्तीमुळे आणि धैर्यामुळे तो या मानसिक विकारांचा मुकाबला करू शकेल. कारण गुरुजींनी जर ते दोष काढून टाकले तर आयतच त्या शिष्याला सगळ्या गोष्टी सोप्या होतील आणि मग प्रत्येक गोष्टीशी प्रतिकार करण्याची त्याची क्षमता निघून जाईल. हे दोष एकदा गेले की बाकीचे पण दोष असतात ना, आणि त्याला ती सवय लागते की गुरुजींकडे जायचं, त्यांची प्रार्थना करायची आणि मग ते सगळे दोष काढून टाकतील. मग शिष्याचं काम ते काय राहिलं. म्हणून गुरुजी असं काहीही करत नाही, तर ते काय करतात, त्याला एक मानसिक शक्ती देतात, त्याचं धैर्य वाढवतात आणि या विकारांशी मुकाबला करायला त्याला शिकवतात. त्यांची कृपाच कठीणतम परिस्थितीमध्ये शिष्याला सहाय्यभूत ठरते. ते कृपा करतात, पण कृपा करतात म्हणजे काय, तर त्याला या दोषांपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतात की कशा पद्धतीने तू वागलास तर मनावरती नियंत्रण आणू शकशील, कशा पद्धतीने तू आपलं आचरण आणि विचार ठेवला तर या दोषांपासून मुक्त होऊ शकेल, हे त्याला ते सांगत असतात. त्यांच्या मदतीनेच शिष्य परत एकदा आध्यात्मिक मार्गावरती वाटचाल करायला सक्षम बनू शकतो. मग ही जी कृपा आहे गुरूंची, ही सहजतेने होते का? तर ती सहजतेने होत नाही. म्हणजे गुरूंची पूर्ण कृपा जर शिष्याला प्राप्त करायची असेल तर त्याला गुरूंच्या ठिकाणी पूर्ण समर्पित व्हावं लागतं
आणि स्वतःची वृत्ती निष्कपट करावी लागते. कसं? मगाशी जसं आपण बघितलं ते लहान बालकासारखं पूर्ण निरागसता ही त्याला आपल्यामध्ये आणावी लागते. त्याला आपलं शरीर, मन, आत्मा गुरूंच्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित करावा लागतो. म्हणजे गुरूंचंच त्याला होऊन जावं लागतं. हे शरीराने गुरूंचाच आहे, मनाने गुरूंचाच आहे आणि आत्म्यानेही गुरूंचाच आहे. हा भाव सदोदित 24 तास मनामध्ये त्याला रुजवावा लागतो. असं जेव्हा होईल तेव्हाच त्या शिष्याच्या बाह्य आणि आंतरिक जीवनामध्ये जे कठीण प्रसंग येतात त्यावेळेला सद्गुरू त्याची मदत करण्याकरता धावतात, प्रस्तुत होतात. आणि तसं जर झालं नाही तर गुरु देखील कृपा करत नाहीत. जर शिष्य स्वार्थी असेल, गुरूंचा केवळ उपयोग आपल्या जीवनासाठी करून घेत असेल, गुरूंशी त्याचं वागणं शुद्ध नसेल, मनामध्ये काही हेतू बाळगून तो गुरूंच्या जवळ आलेला असेल, तर मात्र गुरूंची पूर्ण कृपा होत नाही. हे शिष्याने लक्षात घ्यायला हवं. आणि जोपर्यंत शिष्य त्यांची कृपा प्रदान करण्यासाठी योग्य होत नाही तोपर्यंत ते कृपा प्रदान करतही नाहीत. ही महत्त्वाची गोष्ट आहे की आधी आपल्याला स्वतःला तयार करावं लागतं. जर आपण आपली तयारीच केली नाही तर समोरची व्यक्ती कितीही देण्याचा प्रयत्न करेल ते आपल्याला घेता येत नाही. शिष्याला स्वतःला प्रिपेअर करावं लागतं, तयार करावं लागतं, सज्ज व्हावं लागतं. ह्या सगळ्या कठीण गोष्टींची संघर्ष करण्याची त्याची तयारी मानसिकदृष्ट्या त्याला करावीच लागते. गुरु पाठीशी असतात, गुरु बरोबर असतात, ते योग्य त्या वेळेला योग्य ते मार्गदर्शन करतात. पण त्यांनी केलेलं ते मार्गदर्शन त्याच वेळेला शिष्यांना अंगीकारता आलं पाहिजे, स्वीकारता आलं पाहिजे, त्या पद्धतीने वागता आलं पाहिजे. नाही तर गुरुजी सांगतात, अरे बाळ तू असं असं कर, तसं तसं कर, पण त्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं तर गुरूंना त्याच्यावर जी कृपा करायची असते ते करू शकत नाही. याच्यामध्ये शिष्य आणि शिष्याची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. शिष्य कशा पद्धतीने गुरूंशी वागतो, गुरूंना प्रतिसाद देतो, त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हे आदानप्रदान आहे आणि हे आदानप्रदान शिष्याकडून जितकं मनाच्या शुद्धतेतून होत जाईल, स्वाभाविकपणे ते होत जाईल, तितकं त्याला गुरूंकडनं कृपेचं दान मिळत जाईल. नाही तर मग शिष्य आहे त्या ठिकाणीच राहतो आणि मग तो या सगळ्या संघर्षामध्ये थकतो आणि शांत बसून राहतो. तो पुढे जाण्याची आकांक्षा मनामध्ये धरत नाही. म्हणून गुरुकृपा प्राप्त करण्याकरता शिष्याला आपलं मन स्वतंत्र असता कामा नये. गुरु जो विचार करतात तेच कार्य माझं आहे असा भाव ठेवून तो लगेच तत्पर जर झाला तर तो गुरूंशी एकरूप व्हायला लागतो. तो गुरूंच्या विचारांचं विश्लेषण करत बसत नाही. तो आपलाच विचार आहे असं मानून तो स्वीकार करतो. अशाच शिष्याची वास्तविक परीक्षा ही होते आणि गुरु त्याला कृपा प्रदान करतात.
गुरूंकडनं जे मिळणारं असतं ना, ते धारण करण्याकरता आपली देखील तेवढी क्षमता असावी लागते. तसा एखादा माठ आहे आणि त्या माठामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे, पण त्या माठाला एक छिद्र असेल तर वरून तुम्ही कितीही पाणी भरा, तो माठ पूर्णपणे रिकामाच राहतो. तर आपलं मन हे विषय, विकार, वासना, दुष्टभाव यांच्या छिद्रांनी जर भरलेलं असेल आणि जर आपण अपेक्षा करत असू की सद्गुरूंनी आपल्याला पूर्ण ज्ञान द्यावं, तर त्यांनी दिलेलं ज्ञान वाहून जातं. हे सद्गुरूंना माहिती असतं की याच्या माठाला किती छिद्र आहेत. म्हणून आधी ती छिद्र आपल्याला बुजवावी लागतात. ती छिद्र जशी जशी बुजवली जातात तसं तसं सद्गुरू ज्ञानाचं दान आपल्याला देतात. म्हणून बरेचसे शिष्य गुरूंकडे येताना वेगवेगळ्या इच्छा आकांक्षा घेऊन येतात. त्या इच्छा आकांक्षा आपल्या सांसारिक जीवनाविषयीच्या असतात. राजसी असतात, काही तामसी असतात आणि काही सात्विक इच्छा देखील असतात. मग त्या सगळ्या इच्छा गुरु पूर्ण करत नाहीत का? त्याच्याकरता गुरु कृपा करत नाहीत का? तर असं होत नाही. गुरु आपली कृपा करतातच आणि त्या कृपेने आपल्या शिष्याला समृद्ध करत जातात. पण या सगळ्या इच्छा भौतिक स्वरूपाच्या असतात. जो शिष्य केवळ आणि केवळ संसार बंधनातून मुक्त होण्याकरता आणि आत्मज्ञानाची अपेक्षा ठेवून मनामध्ये सांसारिक गोष्टींविषयी पूर्ण उदासीनता बाळगून गुरूंच्या जवळ येतो, त्यालाच गुरूंची पूर्ण कृपा लाभते. कंडिशन आहे, बाय कंडिशन, की तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे ना, संसाराच्या सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे ना, मग अपेक्षा ही तशीच करायला हवी. आपण जशी इच्छा करतो, आपण जशी अपेक्षा करतो, तशा इच्छा आपल्या पूर्ण होतात. गुरु तशा इच्छा पण पूर्ण करतातच ना. साधकाच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी ते दूर करतातच. त्याला हवं असणारं सुख, आनंद तेही त्याला देतात. पण तेवढंच जर त्याने मर्यादित ठेवलं तर त्याच्या पलीकडे तो जात नाही. शेवटी ही जी काही मोहमाया तो तयार करतो, त्याच्यातून आनंद मिळेल, त्याच्यातून सुख मिळेल असं त्याला वाटतं. पण उलटं होतं की त्याने निर्माण केलेलं हे त्याचं जे जग आहे त्याच्यामध्ये तो आणखीन अडकतो. त्याच्यातून तो स्वतःची सुटका लवकर करू शकत नाही. म्हणून गुरूंची जर कृपा शिष्याला हवी असेल तर त्याने आपली आकांक्षा, आपली इच्छा देखील त्या पद्धतीचीच करणं आवश्यक आहे. गुरु प्रत्येक शिष्यावरती अनुग्रह करत असतात, कृपा करतात. पण गुरूंनी आपल्यावर केलेली कृपा पाहण्याची दृष्टी देखील त्या शिष्याच्या ठिकाणी असावी लागते. कधी कधी गुरु ही कृपा गोड बोलून करतील, कधी कठोर बोलून करतील, कधी वेडंवाकडं वागूनही करतील. त्यांनी आपल्यावर कशी कृपा करावी हे आपण त्यांना सांगायचं नसतं. त्यांची इच्छा असेल त्या पद्धतीने ते कृपा करत असतात. पण गुरूंनी माझ्यावर ही कृपा केली आहे ते कळण्या इतकी क्षमता देखील त्या शिष्यामध्ये असावी लागते. नाही तर मग कसं होतं की आपल्यासमोर पंचपक्वान्नाचं ताट वाढलेलं आहे आणि आपण मात्र आपल्या शेजारी बसलेला जो माणूस असतो त्याच्या ताटाकडे पाहत राहतो की त्याला किती गोष्टी मिळाल्या आहेत. माझ्या ताटामध्ये हे नाही, ते नाही, ते नाही आणि त्याच्या ताटामध्ये ते आहे, हे आहे, हे आहे, हे आपण पाहत बसतो आणि आपल्याला जे मिळालेलं आहे ते मात्र आपण पाहत नाही. तशी अवस्था देखील शिष्यांची होऊ शकते आणि ही अवस्था होण्यासाठी त्याच्या मनामध्ये जे विकल्प असतात ते कारणीभूत ठरतात. म्हणून गुरूंविषयी, त्यांच्या कृतीविषयी कधीही मनामध्ये
शिष्याने विकल्प ठेवू नये. कारण गुरूंचं काम कसं असतं तर ते शिष्याचा पूर्ण अहंकार काढून टाकतात. त्या अहंकाराचे तुकडे तुकडे करून टाकतात. त्याच्यासाठी अनेक वेळेला ते त्या शिष्याच्या मनावरती कठोरपणाने आघातही करतात. हे कुठपर्यंत करतात की जोपर्यंत त्यांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी त्या शिष्यामध्ये विकसित होत नाहीत तोपर्यंत सातत्याने ते आघात शिष्याच्या मनावरती करत असतात. गुरु शिष्याला एक मुक्त आत्मा बनवू इच्छितात की जो पुढे जाऊन अनेकांना मार्गदर्शन करू शकेल, अनेकांचा मार्गदर्शक तो ठरू शकेल. गुरूंना खरं तर शिष्याला घडवायचं असतं आणि जेव्हा शिष्य शांत असतो, मौन असतो आणि अहंकाररहित असतो त्याच वेळेला तो खऱ्या अर्थाने घडू शकतो. म्हणून म्हटलं की शिष्याची भूमिका फार महत्त्वाची. त्याला स्वतःला घडून घ्यायचं असेल तर अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात, आतल्या देखील बाहेरच्या देखील. बाहेरच्या सगळ्या इंद्रियांवरती नियंत्रण आणावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि अवघड म्हणजे मनाशी संघर्ष करावा लागतो. पण हे सगळं करत असताना गुरूंना जर शरण गेलं, गुरूंच्या जवळ कायम आपण राहिलं, त्यांची सेवा करत राहिलो तर अहंकारादी दोष हळूहळू कमी होत जातात. म्हणून गुरूंना समजून घेणं ही सोपी गोष्ट नाही. त्या ठिकाणी खरं समर्पणच असावं लागतं. त्या शिष्याच्या मनामध्ये गुरूंच्या प्रती पूर्ण भक्तीच असावी लागते आणि ती भक्ती जशी जशी त्याची दृढ होत जाईल तसं तसं त्याला खऱ्या अर्थाने आपल्या गुरूंचं आकलन व्हायला लागतं आणि हे आकलन जसं होत जाईल तसं तसं गुरूंची कृपा ही त्याला लाभते आणि त्या कृपेतूनच त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व विकसित होतं. सर्व प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त होतं आणि सर्वांगाने तो समृद्ध होतो. त्याच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक होतं. आज या ठिकाणी आपण थांबूया. उद्या आपण पुढचा विषय पाहणार आहोत. तोपर्यंत श्री गुरुदेवाय नमः.